स्लो चाललंय खूप. हा. चल. जय गुरु. सुरू करायचं. माधुरीताई, स्नेहलताई, वैशालीताई. हो सर. हो सर. काल झाला का क्लास? काल संध्याकाळी घेतला काल आम्ही क्लास हो, घेतला आम्ही काल. तुम्ही नाही आलात मग का? त्याचं नव्हते त्याचं मी ना. रेकॉर्डिंग हो, टाकलंय टाकलंय का टाकलंय रेकॉर्डिंग? टाकलंय टाकलंय. बर, याच्यावरती ठीक आहे. टाकलंय. हा. हा. काही अडचण राहील सांगा. हो हो. हा एक टेबल काही दिवसापूर्वी सरांनी शेअर केला होता आणि आज थोड्या वेळापूर्वी परत ग्रुपवर टाकलेला आहे. हा टेबल मध्ये एतद, इदम आणि तत् हे तीन शब्द या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या विभक्ती दिल्यात त्यांनी. त्या विभक्ती तीनही लिंगाच्या दिल्यात. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. आपण या ठिकाणी आधी सगळ्यात खालचा टेबल जो आहे तत् हा शिकलेला आहोत. हे आठवलं असेल की पुल्लिंगीमध्ये स तौते, स्त्रीलिंगीमध्ये सा ते तहा हो सर. आणि नपुंसकलिंगीमध्ये तत्ते ताणी. हे आपलं प्रथमाचं होतं. आणि मग त्याप्रमाणे द्वितीय पासून सप्तमी पर्यंत आहे. संबोधन नसतं याला. तर एकदा आपण ह्याचं जस्ट एक रीडिंग करून घेतो मी. पुल्लिंगीमध्ये सह तौते, तम तौतान, तेन ताभ्याम तैहि, तस्मै ताभ्याम तेभ्यः, तस्मात् ताभ्याम तेभ्यः, तस्य तयोः तेषाम् आणि तस्मिन् तयोः तेषु. हे तत्पुल्लिंगीचे सप्तमीपर्यंतचे रूप एक वचन, द्विवचन, बहुवचनामध्ये. असेच स्त्रीलिंगीमध्ये आहेत. सा ते तहा, ताम ते तहा, तया ताभ्याम ताभिः, तस्यै ताभ्याम ताभ्यः, तस्याः ताभ्याम ताभ्यः रिपीट, तस्याः तयोः तासाम आणि तस्याम तयोः तासु. हे झालं स्त्रीलिंगी. हे आपल्याला परीक्षेला आलं होतं परवाच्या प्रारंभाच्या परीक्षेला हा टेबल लिहिण्याकरता. नंतर तत्ते ताणी तेन ताभ्याम तैहि, तस्मै ताभ्याम तेभ्यः, तस्मात् ताभ्याम तेभ्यः रिपीट, तस्य तयोः तेषाम आणि तस्मिन् तयोः तेषु. म्हणजे तत्चा पण टेबल होता. तर या ठिकाणी कोणीतरी एक दोन लोकांनी असं टेबल लिहिण्यामध्ये चुकीचाच लिहिला तो, म्हणजे चॉईसच चुकीचा केला. पण एकंदरीत बहुतेक लोकांनी संपूर्ण विभक्ती ह्या लिहिलेल्या आहेत. आता हा जो तत्चा टेबल आहे हा जर आपण ऑब्झर्व केला तर इथं लिहिलेला आहे तत् दूर आणि तत्चा आपण इथे अर्थ घेतो तो. तो, ती, ते. तो पुल्लिंगी, ती स्त्रीलिंगी, ते नपुंसकलिंगी. म्हणजे ज्या वस्तू, ज्या व्यक्ती दूर आहेत, दूर म्हणजे आपल्याला बोटा आणि हाताने दाखवता येतील अशा आहेत, पण नजरेच्या टप्प्यात आहेत ते, किंवा केव्हा केव्हा नाही आहेत ते, त्यावेळेला तत् म्हणून वापरलं जातं. याच्यापेक्षा जवळ जर एखादी गोष्ट असेल त्याकरता इदम वापरलं जातं. आपण वर गेलो इदम सेंटरमध्ये. इदम सेंटरमध्ये. कुणाचा फोन चालू झाला आणि रिपीट होतोय. आनंद जोशी, तुम्ही म्यूटच करा. आनंद जोशी, तुम्ही म्यूटच करा. आनंद जोशी फोन म्यूट करा. आनंद जोशी फोन म्यूट करा. एतद आता इथे दाखवलंय. एतद पहिल्यांदा दाखवलं इथे की ज्याला आपण स्पर्श करू शकतो, म्हणजे जे हाताच्या अंतरावर आहे, फार लांब नाहीये. आणि इदम जे आहे ते थोडं जवळ आहे, म्हणजे अगदी तत् म्हणून दूर दाखवावं इतकं पण दूर नाहीये.
म्हणजे त्या खोलीमध्ये आहे, एक दोन हाताच्या अंतरावर आहे, थोडस दूर आहे, त्यावेळेला इदमच्या विभक्ती वापरतात. आणि अगदी जवळ आहे, ज्याला आपण हात लावू शकतो, स्पर्श करू शकतो, त्याला एतद, एतदच्या विभक्ती वापरतात. आता एतदच्या ज्या विभक्ती आहेत, हा जर टेबल बघितला आपण, तर ह्या तयार करायची एक सोपी युक्ती आहे. आपण काय बघितलं की तत्चं बघितलं, तत् हे दूरचं आहे आणि एतद हे अगदी जवळचं आहे, हात लावण्यासाठी. मग आता इथे काय झालं की एतद जर बघितलं तुम्ही, एतद कसं बनलं, तर इथे खाली काय तत्, हे जर- इथे तत् जे आहे त्या ततला तर मागे ए लावलं, ते झालं एतत. जरी या ठिकाणी हलंत त असलं तरी एतत करता त्याचं रूपांतर हलंत द मध्ये होतं. पण जेव्हा आपण तत्स एतत केलं तर सगळ्या विभक्तीचं फक्त पाठीमागे ए लावायचं काम. हे कम्पेअर करू आपण. सह तवते, फक्त सहचं काय झालं, श झालं. सहाच्या ऐवजी एशहा, सहाच्या ऐवजी एशहा, तवच्या ऐवजी एतव, आणि हे तेच्या ऐवजी येते. ही साच्या ऐवजी एशा, तेच्या ऐवजी येते, आणि तहाच्या ऐवजी येतहा. इथे तत्च्या ऐवजी येतत, इथे द नाही झालं, येतत. नंतर इथे तेच्या ऐवजी येते, ताणीच्या ऐवजी येताणी. असं प्रत्येक ठिकाणी फक्त पाठीमागे ए लावलं की तत्चं रूपांतर एतत मध्ये होतं. तत्च्या विभक्तीचं रूपांतर एततच्या विभक्तीमध्ये होतं. म्हणजे हा हा जर टेबल पाठ असेल आपल्याला, तत्चा पाठ म्हणजे काय, सरावानी पाठ, अनेक वाक्य करून, सतत लिहून, ऐकून, वाचून, हे जर आपले शब्द माहिती झाले तर आपण दूरला जे आहे ऍप्लिकेबल तेच आपण एकदम जवळच्या वस्तूला एतदला लावू शकतो पाठीमागे ए लावून. आणि हे मधलं जे आहे इदम, याच्या विभक्ती मात्र वेगवेगळ्या आहेत. इथे तत् होतं, इथे एतद आहे, इथे इदम आहे. इथे सह आहे, इथे एशह आहे, इथे अयम आहे. फक्त काय अयम, इयम, इदम, इमौ, इमे, इमे सेमच. आता इथे फरक पडतो. मी हा टेबल जो आहे हा मात्र पूर्णपणे वेगळा आहे. जे फार जवळ पण नाही आणि फार दूर पण नाही, अशा ज्या गोष्टी आहेत, एकदम हाताला लागतील असे पण नाहीये आणि दूर दाखवा अशा पण नाहीयेत. अशा करता या ठिकाणी वेगवेगळी या ठिकाणी विभक्तीच आहे. आणि या ठिकाणी काही अ पासून सुरुवात आहे इथे या टेबलमध्ये, इथे ई पासून इदम मध्ये काही अ पासून आहेत, इथे पण ई पासून आहे, काही अ पासून आहे. अजून काही ऑब्झर्वेशन केले तुम्हाला सारख्या सारख्या गोष्टी सापडतील. तर हा टेबल मी कशाकडे सांगितलं की आता आपण जे काही उदाहरणं बघणार आहोत त्या उदाहरणामध्ये ह्या टेबल मधल्या काही गोष्टी आहेत. आपण ते बघूयात. हा इदमचा जो टेबल आहे तो आपण पुन्हा नंतर बारकाईने अभ्यास करू. यामध्ये अजून काही कोणाला काही म्हणायचं आहे, काही पॉइंट ऍड करायचे, काही सांगायचं, स्नेहलताई? सर एषा हा म्हटलं की हा किंवा एषा म्हटलं की ही, तसं अयमचं पण हा आणि ही असंच होईल का? हो हो, सेम. तिच्या अर्थामध्ये कुठेच फरक नाहीये. जसं सहा सात, इथे सुद्धा तो ती ते, इथे एश हा ही हे, इथे पण हा हेच आहे, फक्त अंतरामध्ये फरक आहे. जे एकदम जवळ आहे आणि थोडस दूर आहे, पण खूप दूर पण नाही. म्हणजे ते इदम न मम म्हणतात ते. हा, हे माझे नाही. ओके. आता ते काही गोष्टी ज्या आहेत ना वैदिक काळामधल्या ज्या व्याकरणामध्ये आहेत त्या आजच्या व्याकरणापासून थोड्याशा वेगळ्या आहेत. त्यामुळे त्याला हा पॅरामीटर लागू तेवढा होत नाही. पण ते
इदम न मम हे माझे नाही, ते मी अर्पण केलं. ते इदम सूर्याय स्वहा इदम न मम, म्हणजे ज्याला कोणाला असेल ते. इंद्राय स्वहा इदम न मम, गुरुवे स्वहा इदम न मम, म्हणजे काय असं पितृवे स्वहा इदम न मम. म्हणजे हे आपल्याकडे जे आहे ते की आपल्याकडचं सगळं देऊन टाकायचं, त्यावेळेला इदम वापरलं जातं. पण त्या इदमचा अंतराचा काही संबंध लावता येत नाही, कारण ते आपण वाटल्यास काय म्हणू शकतो की माझ्या हातात जे आज आहे ते मी हे देऊन टाकतो आहे, असं या नाही गेलं आपण तर ते येतच व्हायला पाहिजे, पण ते इदमच वापरलं जातं. ठीक आहे सर. हम्म. हा टेबल मी बंद करतो. काय झालं आता? दिसतोय आता हे पार्ट दिसतोय, स्क्रीन दिसतोय. दिसतोय सर. ओके. हो हो. सर. ओके. तर हे आपण का बघत होतो की 10वं, क्या तुझे ईश्वर की कथा में आनंद नहीं आता, किम तुम ईश्वरस्य कथायाम आनंदम न लभसे. आपण लब धातूवरून बघितलं होतं काल. मुझे तो कथा में बहुत आनंद आता है, अहम कथायाम बहु आनंदम लभे. पुढचं घेऊया आपण आता मग. हे झाले का आपले? हा, हे पण पेज नाही, झालंय. झालेलं आहे. हा, हो, ते आपलं उलट चाललं होतं. उलटं झालं आपण. हा, हा पाठच झालाय पूर्ण. हा. हो, हे पूर्ण संधी हा, वगैरे झालं. ओके. नाही नाही, ते शेवटचं टेबल मला वाटतं नव्हतं झालं. नाही, टेबल टेबलमध्ये काही नाही. त्या टेबलमध्ये कसं येतंय, नाही. मी मुद्दाम त्यावेळेला की हे संधीमध्ये आपण घेतलं ना, हे संधीची हा, उदाहरणं माहिती असणं जास्त महत्वाचे. त्याच्या ओके. नियमामध्ये आपण जर गेलो ना तर हम्म, जास्ती गुंतवतो याच्यामध्ये, आणि मग ते बरोबर आता काय ऍड झालं आणि मग काय निघालं त्यातून, हे थिअरिटिकली बरोबर. पार्ट घ्यायला वेळ लागेल आपल्याला. आता ठीक ठीक, आपण पुढे हा, जाऊ. म्हणून मी ते एस्केप केला तो. हा, हे प्रभो रामचंद्रस्य स्तवनम भक्तः कुर्वन्ति. प्रभू रामचंद्रांची स्तुती भक्त करतात. हे आपलं काल झालं होतं. प्रभो हो रामचंद्रस्य स्तवनम द्वितीय भक्तः कुर्वन्ति. ओके. आता 9वं घ्यायचंय आपल्याला, स्नेहलताई, ओपनिंग बॅट्समन. प्र प्रभुः रामचंद्रः भक्ताय धनं ददाति. ओके. प्रभू रामचंद्र भक्ताला धन देतात. चतुर्थी भक्ताय. चतुर्थी भक्ताय. यामध्ये तर फारसं काही कॉम्प्लिकेशन पण नाहीये. ददाती वर्तमान काळातलं. ओके. देणे. तर सुरेखा ते याचा मूळ धातू काय आहे ददातीचा? दा दा ददाती. दा. दा म्हणजे देणे.
मी तुम्हाला सगळे शेअर करू का एकदा? आहेत ते जवळजवळ 3,000 धातू आहेत ते, आणि तुम्हाला ती लिंक पण देतो. तुम्हाला किती बघता येईल रिकामा वेळ. दा यच्छ आहे ना तो? हा, 10 हा, दा यच्छ तेच. ओके. सुरेखात आहे. नदीपारं गन्तुं सेतोः आवश्यकता भवति. हम्म. म्हणजे नदीच्या पलीकडे जाण्यासाठी पुलाची आवश्यकता असते. हम्म. पण ते नदीपारं म्हणजे हे द्वितीय आहे, प्रथम हो. नदीच्या पलीकडे. प्रथमा. गंतुम म्हणजे तुम प्रत्यय लागून ते गमचं गंतुम झालं. राईट. ते त्याला काय म्हणायचं ते विसरले मी. गंतुम म्हणजे तुम प्रत्यय लागला एवढं लक्षात आहे. तुम प्रत्यय लागला. हा, सेतो हो म्हणजे सेतूची हा, तिची विभक्ती षष्ठी. पण सेतूची षष्ठी सेतूची विभक्ती. षष्ठी विभक्ती. आवश्यकता भवती, आवश्यकता असते. आवश्यकता मराठी म्हणलं ते संस्कृतमध्ये सेम असेल. हो, सेतो हो आवश्यकता असते. म्हणजे आपलं आता हे जेव्हा जेव्हा आपलं येतं त्यावेळेला आपलं काय करायचं, सेतो हो षष्ठी. म्हणजे इथे आपण गुरु हो, हो गुरु सर. हो, पंचमी षष्ठी दोन्ही एकच आहे. हो. पद्मजाताई. हो सर. विना सेतूना मनुष्याः नदीपारं गन्तुम् असमर्थाः भवन्ति. इथं गंतुम समर्थाः म्हटले तर संधी विग्रह असा आहे, गंतुम असमर्थाः भवन्ति. विना सेतूना, सेतूना हे अनेक वचन म्हणजे सेतूंच्या शिवाय माणसं, मनुष्य म्हणजे मनुष्याचं अनेक वचन आहे. नदी पारम, नदीच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. सेतूशिवाय माणसे नदी पार जाण्यास असमर्थ असतात, असमर्थ होतात. हा. आता इथे आपण जाऊया तृतीय विभक्ती, सेतूना, गुरुना सारखं. गुरुना एक वचनच आहे ते, पण बहुवचन समजले म्हणूनच मी हे एक वचन आहे. सेतू शिवाय, हा, सेतूना, विना सेतूना. सेतूच्या म्हणजे ऍक्च्युअली कसं ते सेतूच्या घेतलं षष्ठी पण जातं ते, पण सेतू शिवाय मनुष्य. आता परवाच्या परीक्षेमध्ये बऱ्याच लोकांनी ते मनुष्य केलं होतं बऱ्याच ठिकाणी, कारण बहुवचन होतं ते. मनुष्य हाच्या ऐवजी घेऊन मी ते वाक्याचं क्रियापद पण चुकतं मध्ये, म्हणून एक वचन करणं आवश्यक असतं ते. रवींद्र जोशी साहेब. प्रभाते मंदम मंदम वायुः वाति. प्रभाते म्हणजे सकाळी, सप्तमी. मंदम मंदम ते रिपीट केलंय, म्हणजे मंद म्हणजे मंदच. आणि वायू, हा, नपुसक एक वचन, आणि वाती म्हणजे त्याचं क्रियापद, वाती, वाहतो. वायू नाही, पुल्लिंगी. पुल्लिंग आहे का? ओके. सगळे जे वायू, उपनांदी जेवढे आहेत ना हे सगळे, हा हा, हे वायू 16 नंबर वायू. हो हो, हा, वायू. ओके. सो प्रभाते मंदम मंदम वायू वाती. सकाळी मंद मंद वारा वाहतो. एखाद्या कादंबरीतलं वाक्य आहे काय असं वाटतं. हा. ओके. माधुरी कुलकर्णी मॅम. वायुना एव सर्वे जंतवः जीवन्ति. जंतूचा अनेक वचन जंतवः. सर्वे सगळे प्राणी वायूनेच जिवंत आहेत. वायूनेच सर्व प्राणी जिवंत आहेत. करेक्ट. मग हे वायूना कोणती विभक्ती येईल? ती तृतीय ना. करेक्ट. व्हेरी गुड. वायूना, वायूनेच एवच, वायूनेच सर्व प्राणी जिवंत आहेत किंवा जगतात, जिवंत असतात. ओके, थँक्यू.
वैशाली ताई. वायौ महती शक्तीही वर्तते. वायौ ही सप्तमी आहे. हवेत महती मोठी, शक्ती ही हे काय असते, शक्ती असते. सो ते कर्म शक्ती. द्वितीया विभक्ती. शक्ती हीच आणि आहे. वर्तते, हा, आणि वर्तते हे वर्तमान काळ एकवचन आहे. तर ते किंवा असतेच वेळ आहे हा, नाही. सो हवेत मोठी शक्ती असते. वायूमध्ये महती जे आहे ते महत पासून आलेले आहे. ते महती म्हणजे खूप मोठी. जेव्हा खूप मोठी. आकाराने म्हणा, शक्तीने म्हणा सांगायचं असं त्यावेळेला महती, किंवा एखादं महत्व असतं खूप मोठं समाजामधलं, तेव्हा पण हा शब्द महत असं वापरतात. वायव म्हणजे सप्तमी. मध्ये वायूमध्ये खूप शक्ती असते. ओके, थँक्यू. जयमाला मॅम. मेरुः नामकः कश्चित् पर्वतः उत्तरप्रदेशे अस्ति. मेरुः प्रथमा एकवचन, म्हणून नामकःचं पण प्रथमा एकवचन आलेलं आहे. कश्चित् कोणी एक, पर्वतः ते पण प्रथमा एकवचन. उत्तर प्रदेशे, उत्तर प्रदेशात सप्तमी आणि अस्ति. मेरू नावाचा कोणी एक पर्वत उत्तर प्रदेशात आहे. आता उत्तर प्रदेश म्हणजे आताचं जे उत्तर प्रदेश असे काही घेणं नाही, याला उत्तर दिशेला आहे असं एक सामान्य वाक्य आहे हे. मेरू, आपण मेरू पर्वत हे नाव ऐकलेलं आहे खूप वेळेला, पर्टिक्युलर पुराणांमध्ये असतं ते. आणि मेरूचा जो आहे तो वापरला होता त्या सागरामध्ये, समुद्र मंथनासाठी. मंथनामध्ये. हा, तर मेरू नामक नावाचा कुठला तरी एक पर्वत, कोणी एक पर्वत उत्तर प्रदेशामध्ये उत्तर दिशेला आहे. ओके. श्रावणी. श्रावणी अनम्यूट होईल का? रत्नप्रभा मॅम. पोहेकर मॅडम. आनंद जोशी. हा, रत्नप्रभा. मेरू त्याचा निवासः असीत. म्हणजे मेरू म्हणजे मेरू काय आहे? वायू बघितला 14व्या मध्ये. वायू म्हणजे वायूमध्ये. तसं मेरू काय आहे? मेरू पर्वताची सप्तमी म्हणजे मेरू पर्वतावर. ओके. देवानाम, देवांची षष्ठी. निवासः, निवास म्हणजे घर. निवास आसित, आसित हा भूतकाळ आहे. तेव्हा मेरू पर्वतावर म्हणजे किंवा आहेत नाही, बरोबर आसित. सर? आसित म्हणजे होते. बरोबर, होता किंवा होते किंवा होता. मेरू पर्वतावर, मेरूवरती देवांचा निवास होता, देव राहत होते. ओके, थँक्यू. आनंद जोशी. सः रुग्णः इक्षोः रसं पिबति. तो रुग्ण साचा रस पितो. इक्षू म्हणजे ऊस. आता इथे काहीतरी हिंदीमध्ये इक्षू म्हणजे काहीतरी इख लिहिला. इख म्हणजे काय माहित नाही मला. हिंदीमध्ये असा शब्द, इखचा अर्थ माहिती आहे का? हिंदीमध्ये इक म्हणतात का? उसाला इक म्हणतात. ओके ओके. लहान मुलांच्या पुस्तकात, लहान मुलांच्या पुस्तकात इक लिहिलेलं असतं. इक आहे का? ओके. हा, ओके. सर बरोबर, माझं पण माहित झालं फक्त. तर सह रुग्ण हा इक्षोह म्हणजे उसाचा. इक्षोह कुठे आपल्या इथं? हा, इक्षोह षष्टी एक वचन, गुरु हो.
तसं इक्षोहो. म्हणजे असं कुठलंही नवीन आलं इक्षो म्हणजे त्याला पटकन या ठिकाणी इथे म्हणजे आपल्याकडे वहीमध्ये टेबल बघून कन्फर्म करता आलं पाहिजे की ही विभक्ती कोणती आहे. म्हणजे सगळ्या विभक्ती वहीमध्ये किंवा प्रिंटआउट मध्ये असल्या तर आपल्याला हँडी असाव्यात, पटकन बघता याव्यात. बर. तर तो रुग्ण षष्ठी विभक्ती. उसाचा रस पितो. षष्ठी विभक्ती. स रुग्ण इक्षो रसम पिबती. पिबती पितो. इक्षो म्हणजे षष्ठी. षष्ठी षष्ठी. उसाचा रस पितो. ओके. गिरी देशपांडे सर. गिरीश देशपांडे. हा हो हो. हा. इक्षो रसः अतिमधुरः भवति. म्हणजे इक्षो म्हणजे उसाचा पंचमी आहे ना थिंक. इक्षो रसः म्हणजे रस, अतिमधुरः म्हणजे अतिशय गोड खूप गोड. हा होतो. भवती म्हणजे ऍक्च्युली होतो असं होतं ते. हा होतो. हे गुरोहो पंचमी. तर इथं घेताना उसाचा म्हणजे उसापासूनचा रस असं. सर पंचमी षष्ठी पण गुरोहच आहे. हो का. अरे हो येस. षष्ठी पण गुरोह. षष्ठी पण गुरोहच आहे. करेक्ट. षष्ठी रस. उसाचा रस. उसाचा रस अतिमधुर खूप गोड असतो. भवतीचा असतो होत नाही. पण ते भवती म्हटल्यावर दुसरा पर्याय नाही मराठीमध्ये. ओके. पुढे कोणी म्हणजे हिंदीमध्ये बघितलं तर हिंदीमध्ये म्हटलं तर होता है असं असेल ना, म्हणून ते भवती बरोबर होईल. बरोबर आहे. हा अतिमधुर होता है असं आपल्या समजण्याकरता आवश्यक आहे. हा बोला. पंचमी आहे का षष्ठी पंचमी आहे का षष्ठी आहे कसं ओळखायचं. नाही हे याच्यानेच संदर्भाने. आता इक्षोहो रसः आपण काय बघू दोन्ही लोक बोला. पण इक्षोहो रस उसापासून रस गोड असतो. दोन्ही मध्ये उसाचा रसच आहे. नाही पंचमी मध्ये काय की उसापासून किंवा उसाहून हून किंवा पासून. इक्षो म्हणजे उसापासून रस. हे योग्य होत नाही. मग षष्ठी उसाचा रस हे योग्य आहे. म्हणून इक्षोहो रस म्हणजे उसाचा रस. दोन्हीकडे षष्ठीच म्हणायचं आपण. दोन्हीकडे म्हणजे दोन्ही वाक्यांमध्ये. हो दोन्हीमध्ये. हो येस. म्हणजे जेव्हा दोन्हीमध्ये इक्षु आणि रस एकत्र येईल तेव्हा षष्ठी. ओके ठीक आहे. आता सेकंड राऊंडला वैशाली ताई. आज कमी लोक आहेत का. 11 आहेत. इक्षुणाम छायासु. एक मिनिट सर. इक्षुणाम छायासु कृषकाः कथं विश्राम्यन्ति. उसाच्या सावलीत शेतकरी कसे आराम करतात. इक्षुणाम उसाच्या आहे उसांच्या इकडे बेसिकली बहुवचन आहे षष्ठी. छायासु सप्तमी बहुवचन. नाही हा सप्तमी एकवचन. कृषकाः बहुवचन. कथम म्हणजे कसे. आणि विश्राम्यंती बहुवचन वर्तमान काळ. हे छायासू जे आहे ना बहुवचनच आहे. तर इक्षुनाम हे काय षष्ठी बहुवचन आहे. अनेक उसांच्या अनेक सावल्यांमध्ये असं ते झालं. उसांच्या सावल्यांमध्ये शेतकरी कसा विश्राम करते. आता विश्राम्यंती हे दोन प्रकार आहे. विश्राम्यंती पण होतं, विश्रामंती पण होतं. ओके. एकच आहे. विश्राम्यंती हे जुन्या काळातलं क्लासिक संस्कृत मध्ये आणि विश्रामंती हे त्याचा अल्टरनेटिव्ह असतो. दोन्हीचा अर्थ इक्षुनाम उसांच्या सावल्यांमध्ये शेतकरी अनेक शेतकरी कसा विश्राम करतील. विश्राम करतात, आराम करतात. ओके. सुरेश
गुरुणाम आज्ञा परिपालनीया. गुरुणाम म्हणजे ती षष्ठी षष्ठीच आहे. बहुवचन. षष्ठी बहुवचन. आज्ञा म्हणजे आज्ञास, परिपालनीया म्हणजे पाळलीच पाहिजे. गुरूंची आज्ञा पाळलीच पाहिजे. गुरुनाम आज्ञा परिपालनीय, पाळण्याकरिताच असते, पाळण्याकरिता आहे. त्याच्या दिला अर्थ तर पूर्ण पाळायला हवे. परिपालनीय म्हणजे पाळायला. पूर्ण पाळायला हवे. परीचा अर्थ परी होतो म्हणजे सगळ्या बाजूनी, परी. पूर्णपणे. अच्छा, म्हणजे पूर्णपणे. हा, परी म्हणजे एक प्रकारचं हो परिमिती म्हणतो ना आपण, ते हो मराठीमध्ये गणित त्यांना माहिती होय. असते. हा, हं. फरस म्हणजे परिमिती. तर परी म्हणजे सगळ्या बाजूनी गोल असलेलं. तर परी म्हणजे सराउंडिंग एंटायर थिंग, आणि पालनीय म्हणजे पालन करणे. तर पालन करणे. संपूर्णपणे पालन करण्याकरता गुरुची आज्ञा असते. म्हणजे गुरुची हं. आज्ञेला कुठलंही एक्सेप्शन न घेता किंवा कुठलंही पण क्वेश्चन न करता पाळावी. सर, पण पालनीया ते म्हणजे आता परी तर समजलं, पण पालनीया ते क्रियापदाचं हे कळलं नाही मला. हा, ते मध्यंतरी आपण काही शब्द असे बघितले होते. हो, म्हणजे पालनीय इथपर्यंत हा, होतं. हो हो. पण मग हे आज्ञा आल्यामुळे, आज्ञा जे आहे ना ते स्त्रीलिंगी आहे, म्हणून पालनीय स्त्रीलिंगी. आलं. आज्ञा स्त्रीलिंगी आहे म्हणून ते स्त्रीलिंगी, बरोबर. हा, नाही तर पालनीय आलं असतं. कळलं सर, कळलं. आता हे होते ते संस्कृतचं मराठीमध्ये. हे जरा सोपं जातं आपल्याला, अवघड जातं ते या ठिकाणी. याच्याकरता जेवढे संस्कृत वाक्य आहेत ते सगळे आपल्याला 2-3 वेळा तरी वाचले गेले पाहिजे. एक संस्कृत हिंदू टू संस्कृत जेवढी वाक्य आहेत तेवढी सगळी वहीमध्ये एके ठिकाणी लिहून ठेवायची, आणि ती वाचणं झाली पाहिजे 2-3 वेळेला, म्हणजे मग आपल्याला ते लक्षात राहील. आनंद जोशी पहिलं. यह काय झालं? यह बर्तन, हा, एक मिनट, यह बर्तन सोने का बना हुआ है. हा, इदम पात्रम सुवर्णेन निर्मितीम अस्ति. निर्मितम. इदम पात्रम सुवर्णेन निर्मितम अस्ति. इदम म्हणजे हे. आता इदम म्हणजे कुठे, किती अंतरावर असेल ते? हाताच्या आतमध्ये नाहीये, येतच नाहीये, है ना, थोडस लांब आहे. इदम म्हणजे हाताच्या अंतराच्या पलीकडे. इदम पात्रम, हे पात्र. सुवर्णेन, मग इथं इदमच्या ऐवजी आयम झालं तरी चालू शकेल ना? हो, चालू शकेल. तर म्हणजे आयमच घ्यायला पाहिजे त्यांनी. ठीक आहे, घेतलं जाईल. इदम पात्रम सुवर्णेन, सुवर्णाने तृतीया निर्मितम. कारण आपण कुठलंही पात्र जे बघतो त्याला एखाद्या फुटाच्या अंतरातलंच बघतो ना. नाही, काही नाही, आपल्या हाताजवळ असेल तर काय करायचं, आपण हातामध्ये धरलं असेल तर काय म्हणणार? हा, मग हातामध्ये धरलं तर एखाद्या अंतर, 1-2 फुटाच्या अंतरातच असतो. हा, मग येतच म्हणणार आपण त्यावेळेला ना. जर समजा थोडं अंतरावर असेल तिथे तर मग इदम, खूप लांब पण नाहीये असं ते अयम किंवा इदम होईल. इदम पात्र सुवर्णेन तृतीया निर्मितम. निर्मितम म्हणजे निर्मिलेले, म्हणजे भूतकालवाचक विशेषण. अस्ति बनलेले आहे, बनलेले, निर्मिलेले आहे, बना हुआ आहे. ओके, मग त्याचं निर्मितम जे आहे हे टिपिकल आहे, ते भूतकालवाचक विशेषण, धातू सारे. गिरीश देशपांडे साहेब. गिरीश देशपांडे गेले का, जागेवर नाही? मैं घेतो. हाँ, इसमें सुगंधित जल है. हाँ, इसमें म्हणजे हाँ, अस्मिन. अस्मिन. म्हणजे इदमची अस्मिन सप्तमी. सप्तमी झाली ना. नेमकं आपण इदम गाळलं त्यावेळेला ना, आपलं ते नंतर बघू म्हणून ते सप्तमी. हा, सप्तमी. सुगंधित म्हणजे सुगंधितम. हा,
आणि जलम जलचं जलम है म्हणजे अस्ति. सो अस्मिन सुगंधितम जलम अस्ति. जलम So, असल्यामुळे सुगंधितम झालं. जलम असल्यामुळे त्याचं विशेषण पण हा. सुगंधितम. हा. आणि जलम सप्तमी अस्ति, इसमे म्हणल्यावर जलम सप्तमी असल्यामुळे आला अस्मिन सुगंधितम. हो हे हो त्यामध्ये सरळ सुगंधी. सरळ वाक्य आहे ते. ओके. हे इदम आणि अयम हे बऱ्याच वेळा घरी काही पूजा असली तर गुरुजी ते म्हणतात, ते बऱ्याच हो वेळा हो ऐकलेलं. हो, ते मंत्रांमध्ये खूप ठिकाणी असतात. म्हणजे इदम तर आपल्यासाठी ते आपण म्हणतो, पण अयम पण बऱ्याच वेळेला ते पात्र हो, शुद्धी हो, किंवा हो. अशी काय सामग्री शुद्धी, ते हो. अयम वगैरे असं हे ऐकलेलं आहे असतं, बऱ्याच वेळा. अस्मिन असतं, खूप खूप अस्मिन पण मंत्रांमध्ये असतं. असतं. आता गणपती येतील तेव्हा हळूहळू ते आपल्या सगळ्या गोष्टी ओळख होते. पूजेमध्ये. इव्हन हो तेच आता वेगळ्या अर्थाने त्याचा थोडा हा, अर्थ कळेल. हा, म्हणजे हा. आतापर्यंत आयदर पुस्तकात म्हणजे कोणी म्हणलेलं ऐकलं किंवा पुस्तकात वाचून पण आपण हा, तसं पूजा त्याचा अर्थ सांगतो, कळत पण ते नसतो आपल्याला त्यावेळेला ना. अर्थ आपण फक्त ते सांगून गुरुजी आता आपण म्हणतात, आपण पूजा. ऐकतो. फक्त हो पाणी सोडा म्हणले सोडतो, आपण फुलं वाहा म्हणलं की हो वाहतो. आता अर्थाने थोडं आपण कळतं आपल्याला. सांगितली तरी किंवा हो केली तरी त्याचा हो, अर्थ कळेल की काय चाललंय त्याचं. ते चांगलं आहे. येस. जयमाला मॅम. तिसरं थर्ड. इस जल में कमल और मोगरे के फूल है। येस. तस्मिन तस्मिन जले उस जल म्हणजे तस्मिन. तस्मिन म्हणजे ते फार लांब आहे असंही नाही, अस्मिनच्या पुढे आहे. म्हणजे तर तस्मिन तत् हे इदम आणि हे तिथं पुढे चालू आहे. तस्मिन जे त्या पाण्यामध्ये पद्मानी म्हणजे कमल त्याचं बहुवचन आहे. मोगदर पुष्पाणी. मोदगर पुष्पाणी का मोगदर आहे? मोगऱ्याची फुले सांगतील आणि कमळाची आणि मोगऱ्याची फुले आहेत. आता हे बहुवचन आहे, कशावरून ठरवलं हे? पुष्पाणी. एक पद्मानी. नाही ते बरोबर आहे. हे पद्मानी का घेतलं? पद्म का नाही घेतलं? पद्मम का नाही घेतलं? कारण मोगरेचे फूल हा, मोगरे के. फूल. एक वचन असतं तर मोगरे का आलं असतं. ते मोगरे के घेतलं ते बहुवचन आहे, आपल्याला वाटतं म्हणून बहुवचन घेतलं. तस्मिन जले पद्मानी मोदगर पुष्पाणीची संगती. हे याच्यामध्ये हा जो टेबल आहे ना, या टेबल मधले त्या लोकांना काढायला आवडतात परीक्षेमध्ये. थोडस ते वेगळे आहे ना, तत्वाले सगळ्यात त्यातलं आहे. हे नाही येतात की नाही असं म्हणजे. ओके. रत्नप्रभा मॅडम. रत्नप्रभा पोहेकर मॅडम गेल्या का? चौथा. फूलों का रंग चित्र विचित्र है। फूलों का रंग चित्र विचित्र है। फूलों का म्हणजे बहुवचन. हो. पुष्पानां वर्णः